श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त असाल, खुश असाल असं अपेक्षा करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर माझ्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे. तर असा एक आज छान असा टॉपिक आहे, तो म्हणजे आपला सण, आता येणारा सण म्हणजे हा रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन सण म्हणजे अतिशय बायकांचा प्रिय असा सण आहे तो. तर ह्या सणाला म्हणजे सणाचं महत्त्व काय, सण कसा साजरा करायचा, त्याचं म्हणजे त्या दिवशी काय काय करायचं, काय करू नये, ह्याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की स्किप न करता नक्की पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर रक्षाबंधन आता हा 2025चा सण आहे. म्हणजे दरवर्षीच येतो, पण हा 2025 साल आहे म्हटल्यावरती 2025मधला हा आपला सण. तर रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमा या तिथीला साजरा केला जातो. म्हणजे श्रावण महिन्यातच येतो आणि त्यातली पहिली पौर्णिमा असते. म्हणजे महिन्यातली पौर्णिमा पहिली येते आणि मग अमावस्या येते. तर पहिल्या श्रावण पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. तर यावर्षी ही तिथी 9 ऑगस्टला या दिवशी आली आहे, 9 ऑगस्ट. तर बहीण आपल्या भावाचं औक्षण करते आणि त्याला म्हणजे प्रेमाचं प्रतीक असं म्हणून राखी बांधते. म्हणजे तो वर्ष म्हणजे बहीण राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी देतो. म्हणजे ओवाळणीमध्ये भेटवस्तू काही पण देतो. म्हणजे आशीर्वाद तर तेच महत्त्वाचे. मी म्हणते बहिणींनी अजिबात अपेक्षा करू नये की मला साडी पाहिजे, मला एवढे पैसे पाहिजेत, मला मोबाईल पाहिजे, मला हे पाहिजे ते पाहिजे. अजिबात अशी अपेक्षा करू नये. फक्त बहिणीने आशीर्वाद भावाचा मागितला पाहिजे, बस एवढंच भावासाठी. तर ह्या जगात कोणीही भाऊ बहिणीचं नातं तोडू शकत नाही. तर तुम्ही अपेक्षा, बहिणींना एक विनंती आहे माझी या व्हिडिओमधून, बहिणींनी कोणतीही अपेक्षा भावाकडून करू नका आणि असंच प्रेमाचं नातं, प्रेमाचा आशीर्वाद भावाकडून भरभरून घ्या, हीच विनंती. तर राखी बांधण्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा आणि भावाने बहिणीचे संरक्षण करावे ही भूमिका असते. म्हणजे नाही का, आपण म्हणजे त्याच्याकडून काहीतरी अपेक्षित असतं असं नाही. तर राखी बांधते बहीण म्हणजे भाऊ पण तसाच असावा. म्हणजे बरं का, भावाने मनात काही ठेवू नये. बहिणीचं संरक्षण वर्षभर तर भावाने करावं. ती रक्षा बांधते म्हणजे धागा तो म्हणजे खूप प्रेमाचा असतो, मोलाचा असतो. तर रक्षाबंधनच्या माध्यमातून ज्याप्रमाणे भाऊ बहीण यांच्यातील प्रेम व्यक्त होते, म्हणजे केलंच जातं, म्हणजे भावा बहिणीचं प्रेम. म्हणून नक्की मैत्रिणींनो, नक्की भावाला राखी बांधा. जर कोणी गेल्या वर्षी बांधली नसेल तर ह्या वर्षी नक्की तुम्ही बांधा. कारण भाव हा आपला एक असो, 2 असतो, लाईफ टाईम आपला भाव चांगलाच विचार करत असो. वाईट कोणीही नसतं. वाईट ही परिस्थिती असते. आज परिस्थिती कशी निर्माण होते काही कोणाला सांगता येत नाही. त्यामुळे बहिणींनो, भावाला राख्या जरूर बांधा आणि भावांनो, बहिणींना आशीर्वादही चांगला द्या. घरी या जा म्हणा, मग भरपूर काही दुःख नाही शोन दूर होऊन आपला नात्याचं म्हणजे गोडवा टिकून राहील. तर त्यामुळे हा सण साजरा भाऊ बहिणी साजरा करतात. तर भाऊ, ह्या सणाला भाऊ आणि बहीण या दोघांनाही ईश्वराकडे घेऊन जाणारा हा एक सण ठरतो. म्हणून रक्षाबंधनला नेहमी राखी भावाला बांधावे. तर आज म्हणजे रक्षाबंधनचं महत्त्व तुम्हाला मी सांगितलं. तर आता काय करायचं नाही आणि काय करायचं ह्या दिवशी, 9 ऑगस्ट रोजी ही रक्षाबंधन आहे. तर त्या दिवशी बहिणीने काय करावं, भावाने बहिणीसाठी काय करावं, तर हे थोडक्यात बघूया. भावाने बहिणीच्या घरी जावे,
पण इकडं कधी कधी उलटं म्हणजे शहरात असतात, मग शहरातल्या गावाकडे जातात, मग गावाकडच्या इकडे येतात, असं होऊ शकतं. कोणीही कोणाच्या घरी जा, काही हरकत नाही आहे. तर बहिणीने भावाचे औक्षण करावे प्रथम. बहीण जरी भावाच्या घरी गेली असेल आणि जरी भाऊ जरी बहिणीच्या घरी आला असेल, तर पहिलं बहिणीने भावाला नमस्कार करून औक्षण करून त्याला पहिली राखी बांधावी. त्याचं औक्षण छान प्रकारे करावं आणि त्याला राखी बांधावी. मग हा दिवस जो भाव बहिणीतील आहे तो देवाणघेवाण शोभ कमी करण्यासाठी असतो. म्हणजे जे काही वाईट बोललं किंवा वाईट हे झालं तर हे गोडवा निर्माण करतो, असा हा दिवस रक्षाबंधनचा असतो. तर बहिणीने आपल्या भावाला निस्वार्थपणे राखी बांधावे. मी आधी सांगितलं, निस्वार्थ भावनेनेच राखी बांधायची, त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा करायची नाही. तर मग जर ही राखी बांधली निस्वार्थ भावनेने तर त्याचे आशीर्वादही निस्वार्थ आणि भावालाही कुठेतरी प्रेम राहतं आपल्याबद्दल. आणि मग जी देवाणघेवाण जे असते ह्याचा हिशोब न्यून होण्याचे प्रमाण वाढते, म्हणजे कमी होण्याचे प्रमाण वाढते. म्हणून भावाने बहिणीकडूनच राखी बांधून घेतली पाहिजे. आणि बहिणीनंही प्रेमाने, तितक्याच प्रेमाने बहिणीनेही भावावरती भाऊजाईमुळे एखादा दुरावा येतो तर ते तसं करू नये. आणि कृपया प्लीज भाऊजायांनीही नीट राहावे, कारण आपलाही भाऊ असतो, त्याच्यामुळे तो संदेश तुम्हालाही लागू पडतो. तर परत काय करायचं, बहिणीने राखी तर प्रेमाने बांधलीच पाहिजे, म्हणजे देवाणघेवाण जी आहे त्याचा गोडवा निर्माण होतो. आणि परत नंतर काय करायचं की भावाने बहिणीला सात्विक ओवाळणी द्यावी, म्हणजे त्याच्या इच्छेनुसार घेऊ नये, त्याच्या इच्छेने आणि प्रेमानेच द्यावी. भावाने सुद्धा बहिणीनंही तितक्याच प्रेमाने ती राखी बांधावी आणि भावानेही तितक्याच प्रेमाने बहिणीला ओवाळणी द्यावी. ओवाळणी म्हणजे काय, त्या रूपात भेटवस्तू देऊ शकता. आता ट्रेंड चालला आहे की भेटवस्तूचा, पण मी भेटवस्तू म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की भरभरून आशीर्वाद आणि तिला बहिणीला आपल्या बहिणीच्या वाईट काळात साथ द्यावी भावाने आणि बहिणीनेही भावाच्या वाईट काळातच साथ द्यावी. तर अशा प्रकारे जर बहीण भावामध्ये जर अशी आशीर्वादाची चांगल्या ह्याची जर ही झाली तर भाव बहिणीसाठी मोलाचा आणि बहीण भावासाठी मोलाची ठरू शकते. म्हणून मैत्रिणींनो, त्या दिवशी सगळं विसरून ज्यांनी कोणाचं भांडण वगैरे झालं असेल तर सगळं विसरून भावासाठी राखी बांधायचा आणि भावानेही बहिणीच्या घरी जा, आवर्जून जा. तर पण काही प्रमाणात प्रेम देऊन तर ते करू शकतो आणि असं तर करू शकतो आपण, म्हणजे दुरावा कमी करू शकतो अशा प्रकारे. तर आणखीन सांगायचं म्हटलं तर त्यामुळे काय होतं की भावाला ओवाळणी न मागता त्याने स्वच्छेने जर दिलं, म्हणजे स्वतःच्या इच्छेने जर दिल्यास बहिणीलाही ते स्वीकारावीच लागते, कारण तो प्रेमाने देतोय म्हटल्यावर बहीणही हसत स्वीकारते. नाही तर जर कुणाचे आता भाऊ एखादा म्हणजे गरीब असतो, आता कुणाची काही सगळ्यांची परिस्थिती अशी नसते की घेण्या इतपत बहिणीला की, आणि काय बहिणी पण अपेक्षा खूपच ठेवतात की रक्षाबंधनला 10,000च पाहिजेत, मला हेच पाहिजे ते पाहिजे, असं तुम्ही करू नका, मग हा दुरावा वाढतच जातो. तर मग अशा प्रकारे ह्या गोष्टी तर मी शक्यतो म्हणेन ह्या गोष्टी तुम्ही टाळाच. मोठ्या वस्तू मागणं टाळा. जो भाव देतो तो त्याच्या स्वइच्छेने जे देतो तो मान्य करून घ्या आणि त्याला आशीर्वाद द्या. तुम्हीही त्याचा आशीर्वाद छान घ्या, एवढंच सांगेन मी. तर भावासाठी भावासाठी प्रार्थना करावी, म्हणजे बहिणीने भावासाठी प्रार्थना करावी की येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वमपि भद्रामि रक्षे माचल. तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला हा मंत्र देईन. तर ह्याचा अर्थ असा होतो की महाबली आणि दानवेंद्र असा जो बलिराजा जिने बद्ध झाला त्या रक्षेने मी तुलाही बांधते हे राखी, तू चलित होऊ नकोस.
तर बहिणीने भावाच्या कल्याणासाठी आणि भावाने बहिणीच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्याबरोबर दोघांनीही राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ दे अशी ईश्वराला प्रार्थना करावी. म्हणजे त्यामध्ये हा पण राष्ट्र आणि धर्म हा सुद्धा त्याच्यात हा भाग येतो. तर म्हणजे एवढंच नाही तर आपण हे सगळं फक्त एका धाग्यामुळे म्हणजे हे करू शकतो, रक्षण करू शकतो. आणि जर बहीण भावाचा दुरावा लांब दूर झाला तर आपण राष्ट्राचं आणि धर्माचंही रक्षण करू शकतो. जे आपल्या धर्मात राष्ट्रात मतभेद आहेत ते हे आपलं बहीण भावाचं प्रेमाचं प्रतीक म्हणजे हे दुरावा दूर करण्याचं प्रतीक आहे. म्हणून हा रक्षाबंधन साजरा केला जातो. तर अशा प्रकारे प्रार्थना करायची. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र लिहून देईन, तो तुम्ही म्हणायचा अवश्य. तर रक्षाबंधनाचं म्हणजे इतिहास काय, म्हणजे आधीही रक्षाबंधन का करत होते, तर त्याची एक तुम्हाला अगदी छोटीशी कहाणी सांगणार आहे मी. तर ती कहाणी कशी, पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केला आणि नारायणची मुक्तता केली. तो दिवस म्हणजे श्रावण पौर्णिमेचा दिवस होता. तर 12 वर्षे इंद्र आणि दैत्य यांच्यात युद्ध चाललं होतं आणि आपली 12 वर्ष म्हणजे त्यांचे 12 दिवस. इंद्र थकून गेला होता आणि दैत्य वरचढ होते, म्हणजे राक्षस जे होते ते वरचढ होते इंद्रापेक्षा. म्हणून इंद्रदेव काय म्हणायचे, त्या युद्धातून स्वतःचे प्राण वाचवून पळून जाण्याच्या सिद्धतेत होते. तर इंद्राची ही व्यथा ऐकून इंद्राने गुरूंना शरण गेले आणि गुरूंना गेले. तर गुरु बृहस्पती आहेत ना, ते म्हणजे आपण हे म्हणतात ना, गुरु आणि बृहस्पती म्हणजे हे आहेत. त्यांनी ध्यान लावून इंद्राणीला काय म्हणाले, जर तू आपल्या पतिव्रत्य बळाचा उपयोग करून हा संकल्प केलास, जर आम्ही जो सांगतोय तो संकल्प म्हणजे पतिव्रत्य बळाचा म्हणजे बळ देण्यासाठी तो जर व्रत केला, संकल्प जर केला तर माझे पतिदेव सुरक्षित राहावेत. आणि इंद्राच्या उजव्या मनगटावर तो जर धागा बांधला, म्हणजे उजव्या मनगटावर जर त्याच्या धागा जो इंद्रदेवांच्या धागा बांधला तर इंद्र युद्ध जिंकतील आणि इंद्र विजय होतील. आणि इंद्रायणीचा संकल्प हा साकार झाला. मग इंद्रायणीने ते पतिव्रत्य केलं आणि त्याच्या बाजूबंदासारखा तो रक्षा बांधला, म्हणजे राखीच त्या काळात रक्षा असं धागा म्हणतात. आणि तो धागा बांधला आणि तर इंद्राचाच विजय झाला. मग अशा प्रकारे मग ते तिथं तो हे केलं. तर असा तो एक श्लोक आहे. तर येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वाम अभिबद्रामी रक्षे माचल. म्हणजे अर्थ काय होतो, जे बारीक रक्षासूत्र महाशक्तिशाली असुर राज बळीला बांधले होते तेच मी तुम्हाला बांधत आहे. तुमचे रक्षण होवो, हा धागा तुटू नये आणि तुमचे सदैव रक्षण होवो. भविष्य पुराणात सांगितल्याप्रमाणे हे रक्षाबंधनाचे मूळचे राजांसाठीच होते, पण राखीची एक नवीन पद्धत इतिहास काळात निघाली. म्हणून ही अशीच जो तो रक्षा बांधला त्याने संरक्षणासाठी, मग हीच पुढे ही प्रथा अशीच चालू राहिली. मग प्राचीन काळातली ही राखी आता चालू झाली. तसेच तांदूळ, सोने आणि पांढऱ्या मोहऱ्या पुरचुंडीत एकत्र बांधल्याने रक्षा अर्थात राखी सिद्ध होते. ती रेशमी दोऱ्याने बांधली जाते, म्हणजे ती रक्षा कवचच असा बाजूबंदावरती बांधतात. म्हणजे त्याच्यात काय टाकतात, तांदूळ, सोन्याचे थोडंसं चपटा आणि पांढऱ्या मोहऱ्या, म्हणजे ह्या एकत्र पुरचुंडी करून आपण छोट्या बाळासाठी कसं एखादी पुरचुंडी करतो तशी ती पुरचुंडी करून
ती आपल्या ह्या बाजूबंदावर बांधली जायची. म्हणजे पहिल्या काळी. आता आपण हातामध्ये मनगटात बळ येण्यासाठी आपण इथं बांधायला लागलो की दंडामध्ये पण संरक्षण होण्यासाठी. चला पण आता कलियुग आहे, हे काही हरकत नाही, आपण तेच परंपरा चालवत आहोत, फक्त मनगटावर बांधायचे आहे. म्हणून हा रक्षाबंधन सण असा साजरा करा.